Dear student, in the last lecture we have seen scattering of light. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचं असणारं जे काही विकिरण जे आहे तर ते विकिरण त्या ठिकाणी कशा पद्धतीने होतो याच्याविषयीचा असणारा जो काही छोटासा एक्सपेरिमेंट जो आहे तर तो छोटासा एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काचेचं असणारं जे काही चंचुपात्र जे आहे तर ते चंचुपात्रामध्ये स्वच्छ पाणी घेतलं आणि त्याच्यामधून लेझर किरण जो आहे तर तो लेझर किरण त्या ठिकाणी सोडून जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या असणारं जे काही स्वच्छ पाणी जे आहे तर त्या स्वच्छ पाण्यामधून प्रकाश झोत त्या ठिकाणी जाताना दिसतो का हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर हे असणारं जे काही स्वच्छ पाणी जे आहे तर त्या स्वच्छ पाण्यामध्ये ड्रॉपरने दुधाचे काही त्या ठिकाणी थेंब त्याच्यामध्ये टाकलेत आणि ते असणारं जे काही मिश्रण ढवळून पाहिलं ते काहीसं त्या ठिकाणी टर्बिड होताना दिसतं, गढूळ होताना दिसतं आणि पुन्हा त्याच्यावर काय केलं आपण लेसर किरण त्या ठिकाणी सोडून जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की त्या द्रावणामध्ये प्रकाश किरणांचं अस्तित्व त्या ठिकाणी दाखवतो. आता का दाखवतो तर साध्या पाण्यामध्ये आपण अशा प्रकारचा प्रकाश झोत जर त्या ठिकाणी लेझरचा जर सोडला तर तो आपल्याला प्रकाश झोत त्या ठिकाणी दिसत नाही, परंतु गढूळ अशा प्रकारचं असणारं जे काही पाणी किंवा दुधाचं असणं दूध जे आहे तर त्या दुधामध्ये आपलं पाण्यामध्ये दूध टाकल्यानंतर ते गढूळ होतं आणि त्याच्यामधून जर आपण लेझरचा जर लाईट जर सोडला तर तो लेझरचा लाईट का होता नसतो तर त्या पाण्यामध्ये तरंगणारे जे काही दुधाचे असणारे जे काही सूक्ष्म कण जे आहे तर त्या सूक्ष्म कणांवर प्रकाश किरण त्या ठिकाणी आदळतो आणि आदळल्यामुळे त्याचं स्कॅटरिंग होतं, विखुरलं जातं आणि विखुरल्यामुळं ते असणारे जे काही प्रकाश किरण जे आहे तर ते प्रकाश किरण आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. अशाच प्रकारचा असणारा जो काही एक्सपेरिमेंट जो आहे, प्रयोग जो आहे तर तो प्रयोग आपण दुधाच्या ऐवजी तर त्या ठिकाणी मीठ असेल, साखर असेल, डिटर्जंट पावडर असेल तर याच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी आपण करून जो आहे तर तो करून त्या ठिकाणी पाहायला त्या ठिकाणी सांगितलं आहे. आता याच्यानंतर पुढे आपल्याला अशाच पद्धतीचं असणारे जे काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पण याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सर्वसाधारणपणे सूर्य जो आहे तर तो सूर्य उगवल्यानंतर प्रकाश जो आहे तर तो प्रकाशामुळे काय होता नसतो सर्व परिसर आपल्याला त्या ठिकाणी प्रकाशित झालेला त्या ठिकाणी दिसतो. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी झालेलं दिसतो हे आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिलेली. याच्यानंतर आता पुढची आपल्याला ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहिजे. या ठिकाणी आपल्याला ॲपराटस आता साहित्य, एक टेबल लॅम्प या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक टेबल लॅम्प जो आहे तर त्या टेबल लॅम्पचं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं. आता हा टेबल लॅम्प कसा सांगितलं आहे विथ 60 or 100 वॅट मिल्की बल्ब, की सर्वसाधारणपणे दुधी बल्ब कितीचा 60 किंवा 100 वॅटचा आणि पुढे आपल्याला सांगितलं कंसामध्ये LED विल नॉट डू, म्हणजे LED बल्ब जो आहे आता आपण त्या ठिकाणी LED बल्ब वापरताना दिसतो तर अशा प्रकारचे LED बल्ब जे आहेत तर ते LED बल्ब या प्रयोगासाठी चालणार नाही. तर साधारणपणे जुने असणारे जे काही बल्ब म्हणजे 60 किंवा 100 वॅटचे बल्ब त्या ठिकाणी वापरायला आपल्याला सांगितलेत. त्याच्यानंतर थिक ब्लॅक पेपर, जाड अशा प्रकारचा असणारा जो काही काळा कागद जो आहे त्या या ठिकाणी दाखवलेला पहा त्या असणारं जे काही LED लॅम्प जे आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला तो बसवायचा आहे आणि म्हणून जाड अशा प्रकारचा त्या ठिकाणी काय सांगितलं आहे काळा कागद. त्याच्यानंतर स्टिकिंग स्टेप, चिगट टेप, त्याच्यानंतर पॅकिंग निडल एक त्या ठिकाणी आपल्याला दाबून त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 100 by 1000 cml ग्लास बिकर म्हणजे 100 किंवा 200 मिलीलिटरचे काचेची चंचुपात्र घ्यायचे. त्याच्यानंतर मिल्क पावडर, एकतर दूध किंवा दुधाची भुकटी, ड्रॉपर असेल, स्पून असेल, चमचा असेल, हा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायला सांगितलेला आहे. पण आता काय करायला सांगितले, काय करायचे प्रोसिजर. कव्हर द माउथ ऑफ द लॅम्प शेड प्रॉपरली विथ द ब्लॅक पेपर युजिंग द स्टिकिंग टेप. जो आपला असणारा जो काही जाड अशा प्रकारचा काळा कागद जो आहे तर तो काळा कागद काय करायचा, हा जो काही टेबल लॅम्प जो आहे बरोबर, या टेबल लॅम्पचं असणारं जे काही शेड जे आहे म्हणजे सुरुवातीचं तोंड जे आहे आपण त्याला म्हणू तर ते तोंड काय करायचे या ठिकाणी जसा काळा कागद त्या ठिकाणी चिटकवलेला आहे तर तो काळा कागद काय करायचे चिकटपट्टीच्या साहाय्याने चिटकून त्या ठिकाणी व्यवस्थित बंद करायचे. त्याच्यानंतर प्रिकेव होल ऑफ
1 to 2 mm diameter in the center of the paper with the help of the packing needle. त्याच्यानंतर हा जो असणारा जो काही कागद जो आहे तर त्या कागदाला साधारणपणे 1 ते 2 सेंटीमीटर व्यासाच काय करायचे मधोमध दाबनाच्या साहाय्याने छिद्र जे आहे तर ते छिद्र त्या ठिकाणी पाडायला आपल्याला सांगितलं. बरोबर. त्याच्यानंतर पहा टेक क्लीन वॉटर इन द बीकर. आणि हे जे काही पुढे आपल्याला चंचू पात्र त्याच्या समोर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे तर या चंचू पात्रामध्ये स्वच्छ अशा प्रकारचं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पाहता इकडे घेतो मी जरा आणि पुढे काय करायचं पाहता या ठिकाणी. त्याच्यानंतर लाईट द बल्ब अँड प्लेस द बीकर इन कॉन्टॅक्ट विथ द होल. आता काय करायचंय तो जो काही टेबल लॅम्प जो आहे तर त्या टेबल लॅम्पचा असणारा जो काही दिवा जो आहे तर तो दिवा चालू करून छिद्राला अगदी खेटून चंचू पात्र त्या ठिकाणी या ठिकाणी आपण छिद्र त्या ठिकाणी पाडलेलं आहे आणि त्याला खेटून काय केलेलं स्टोलावर काय केलेलं आहे तर ते चंचू पात्र जे आहे तर ते चंचू पात्र त्याच्या समोर ठेवलेलं आहे. बरोबर. पुढे ऑब्झर्व फ्रॉम द फ्रंट ॲट ॲन अँगल ऑफ 90 डिग्री. बघ पुढं समोरून काय करायचे तसेच 90 अंशाच्या कोनातून काय करायचे निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचे. आणि पाहता पुढे नाऊ ॲड 2 to 3 ड्रॉप्स ऑफ द मिल्क टू द वॉटर अँड स्टर अँड ऑब्झर्व. आता काय करायचं हे जे काही स्वच्छ अशा प्रकारचं जे काही पाण्याचं असणारं जे काही चंचू पात्र जे आहे तर त्या चंचू पात्रामध्ये ड्रॉपरच्या साहाय्याने दुधाचे 2 ते 4 थेंब त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून ते त्या ठिकाणी ढवळायचे आणि त्याचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला करायला त्या ठिकाणी सांगितले. पण आता काय होतंय तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. का ए फ्यू ड्रॉप्स ऑफ द मिल्क मे हॅव टू बी ॲडेड टू मेक द वॉटर टर्ब. त्याचे काही स्वच्छ पाणी जे आहे तर त्या स्वच्छ पाण्यामध्ये दुधाचे 2-4 थेंब आपण का टाकले तर गढूळपणा येण्यासाठी दुधाचे त्या ठिकाणी थेंब आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आता पुढे ए ब्ल्यू स्टिनेज इज सीन व्हेन ऑब्झर्व्ड अलॉंग द 90 डिग्री अँगल. पाहता काय सांगितलेले 90 अंशाच्या कोनातून जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगितले तर त्या ठिकाणी ब्ल्यू टिंग हा शब्द लक्षात ठेवा. TING टिंग म्हणजे छटा. तर निळ्या रंगाची छटा आपल्याला त्या ठिकाणी दिसते. कधी दिसते 90 अंशाच्या कोनातून जर पाहिलं तर. त्याच्यानंतर पुढे आणि दिस इज द स्कॅटर्ड ब्ल्यू लाईट. काय सांगितले हा विखुरलेला निळ्या रंगाचा प्रकाश विकिरणाने विखुरला गेल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तो दिसतो. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितले की दिस इज द स्कॅटर्ड ब्ल्यू लाईट बिकॉज द ब्ल्यू लाईट इज स्कॅटर्ड ए रेड येलो लाईट इज सीन फ्रॉम द फ्रंट अँड द होल ॲपियर रेडिश. 90 अंशाच्या कोनातून जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर निळी छटा दिसते आणि हा विखुरलेल्या निळ्या रंगाचा प्रकाश विकिरणानं विखुरला गेल्यामुळं समोरून जर पाहिलं तर तांबडा पिवळा प्रकाश त्या ठिकाणी दिसतो आणि छिद्राकडे जर आपण जर पाहिलं तर छिद्र कसं सांगितलं आपल्याला तर त्या ठिकाणी रेडिश म्हणजे तांबूस त्या ठिकाणी दिसतो. आता हा जो काय असणारा जो काही प्रयोग आहे तर त्या प्रयोगाच्या बाबतीत मी सांगितले पहा इम्पॉर्टंट की दिस एक्सपेरिमेंट शुड बी डन इन ए डार्क रूम अँड बाय स्मॉल ग्रुप ऑफ द स्टुडंट. म्हणजे हा जो काही प्रयोग जो आहे तर तो प्रयोग अंधाऱ्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांच्या छोट्या गटाने त्या ठिकाणी करायचा. म्हणजे 2 ते 4 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायचा आहे आणि हा प्रयोग करण्यासाठी सर्वसाधारणपणे त्या रूममध्ये अंधार असावा हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. पाहता काय सांगितलेली यूज युअर ब्रेन पॉवर. इफ ए मोर ड्रॉप्स ऑफ द मिल्क्स आर ॲडेड द रेडिश ब्राऊन कलर सीन फ्रॉम द फ्रंट बिकम एन इंटेन्स रेड. हाऊएव्हर if more drops are added the reddish color is not seen. why is this so? पाहता काय की दुधाचे असणारे जे काही थेंब जे आहे तर ते थेंब जर जास्त जर टाकले तर समोरून दिसणारा तांबूस रंग आपल्याला अधिक गडद होतो आणि थेंब जर खूप जास्त जर झाले
तर तांबूस रंग छटा त्या ठिकाणी दिसत नाही. असं का? याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी आता कारण आपल्याला सांगता येईल की इफ ए फ्युमर ड्रॉप्स ऑफ द मिल्क्स आर एडेड in the solution or water, the number of tiny particles in it increases, and due to which the scattering of the blue light also increases. तर त्या ठिकाणी असणारं जे काही पाणी जे आहे किंवा जे काही असणारं जे काही द्रावण जे आहे, तर त्या द्रावणामध्ये आपण दुधाचे जास्त जर थेंब जर त्या ठिकाणी जर टाकले, तर त्या ठिकाणी त्या द्रावणामध्ये असणारे जे काही लहान लहान असणारे जे काही कण जे आहेत, तर त्या कणांची संख्या त्या ठिकाणी वाढेल. आणि कणांची संख्या जर त्या ठिकाणी जर वाढली, तर निळा असणारा जो काही प्रकाश जो आहे, तर त्या प्रकाशाचं स्कॅटरिंग जे आहे, विखुरण जे आहे, तर ते विखुरण सुद्धा त्या ठिकाणी वाढेल. आणि दस मॅक्झिमम अमाऊंट ऑफ रेड लाईट रिचेस अस अँड द होल बिकम इंटेन्स रेड. आणि याच्यामुळे काय होतं नसते, तर सर्वसाधारणपणे असणारा जो काही रेड लाईट जो आहे, तर ती रेड लाईट आपल्याला जास्तीत जास्त आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचताना दिसते. आणि याच्यामुळे तो असणारा जो काही होल जो आहे, तर तो होल काय होता नसतो, तांबडा त्या ठिकाणी होतो. इफ मेनी मोर ड्रॉप्स ऑफ द मिल्क्स आर ॲडेड, द अमाऊंट ऑफ द स्कॅटरिंग ऑफ द रेड लाईट गोज ऑन इन्क्रीजिंग अँड द रेडिश कलर स्टार्ट्स डिसॅपिअरिंग. परंतु जर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये दुधाचे असणारे जे काही थेंब जे आहेत, तर ते थेंब त्या मिश्रणामध्ये जर ॲड जर केले, तर आपल्या असं लक्षात येतं नसते की रेड लाईट जो आहे, तर त्या रेड लाईटचं असताना जे काही स्कॅटरिंग जे आहे, तर ते स्कॅटरिंग त्या ठिकाणी वाढतं. आणि याच्यामुळे तो असताना जो काही रेडिश कलर जो आहे, तर तो रेडिश कलर्स काय होता नसतो, नाहीसा त्या ठिकाणी होताना दिसतो. आता हेच आपल्याला पुढे त्या ठिकाणी सांगितलेली थोडक्यामध्ये पाहता काय सांगितलेले की सनलाईट इज स्कॅटर बाय द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. पाहता काय सांगितलेलं आहे की सूर्यप्रकाश जो आहे किंवा की वातावरण जे आहे, तर त्या वातावरणामध्ये आपल्याला माहिती आहे कोणकोणते वायू त्या ठिकाणी असतात. नायट्रोजन, ऑक्सिजन सारखे जे काही वायू जे आहेत, तर त्या वायूंच्या रेणूमुळं सूर्यप्रकाश जो आहे, तर त्या सूर्यप्रकाशाचं स्कॅटरिंग विकिरण त्या ठिकाणी होताना दिसतं. द ब्ल्यू कलर इन द सनलाईट इज स्कॅटर्ड मोस्ट. आणि आपल्या लक्षात येता नसते की काय लक्षात येता नसते की त्यामध्ये असणारा जो काही निळा रंग जो आहे, तर त्या निळ्या रंगाचं विकिरण आपल्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून काय सांगितले आपल्याला, अँड देअर फोर द स्काय ॲपियर्स ब्ल्यू. आणि याच्यामुळे आपल्याला लक्षात येता नसते की आकाश जे आहे, तर ते आकाश कसं दिसतं आपल्याला त्या ठिकाणी, निळं त्या ठिकाणी दिसतं. पुढे सनलाईट रिचेस अस थ्रू द लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर. सूर्यप्रकाश सुद्धा काय होता नसतो, वातावरणाच्या थरामधून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी. ॲट सनसेट द लाईट रिचेस अस ट्रॅव्हल ए ग्रेटर डिस्टन्स थ्रू द ॲटमॉस्फिअर. की सूर्यास्त जो आहे, तर त्या सनसेटच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरामधून प्रकाश काय होता नसतो, अधिक अंतरातून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचताना दिसतो. अँड ड्यू टू ग्रेटर डिस्टन्स देअर इज मोर स्कॅटरिंग ऑफ द ब्ल्यू कलर. आणि म्हणून दूरवर अंतरावरून किंवा अधिक अंतरावरून हा जो काही सूर्याचा असणारा जो काही प्रकाश जो आहे, तर तो प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो. आणि या अधिकच्या अंतरामुळे काय होता नसते, सूर्यप्रकाशामधील असणारा जो काही निळ्या रंग जो आहे, तर त्या निळ्या रंगाच्या प्रकाशाचं विकिरण जे आहे, तर ते विकिरण त्या ठिकाणी जास्त होतं. आणि याच्यामुळे काय होता नसते पहा की ॲज ए रिझल्ट द रेड लाईट रिचेस अस डायरेक्टली अँड द सन्स ॲपियर रेड. आणि म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आपल्या लक्षात येत नसते की तांबड्या पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो. आणि सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी सूर्य आपल्याला त्या ठिकाणी तांबडा त्या ठिकाणी दिसतो. रेड लाईट इज स्कॅटर लेस दॅन ब्ल्यू लाईट. इथे काय होतं नसते, तांबड्या रंगाच्या प्रकाशाचं विकिरण निळ्या रंगापेक्षा काय होतं नसते, कमी त्या ठिकाणी होताना दिसतं. येते आता काय सांगितलंय, आता पुढे आपल्याला पाहिजे की व्हॉट इज शॅडो, हाऊ इज शॅडो फॉर्म. पाहता की छाया म्हणजे काय आणि छाया निर्मिती कशी होते. पाहता मागच्या यात्तेमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पाहता काय सांगता येईल
ती लाईट इमर्जिंग फ्रॉम ए सोर्स ऑफ द लाईट इल्युमिनेट्स द स्क्रीन प्लेस्ड इन फ्रंट ऑफ द इट. पाहतो की प्रकाशाचा असणारा जो काही उद्गम जो आहे, तर त्या प्रकाशाच्या उद्गमापासून बाहेर पडणारा जो काही प्रकाश जो आहे, तर त्या प्रकाशामुळे काय होता दिसतंय, तर त्या सोर्स ऑफ लाईटच्या समोर ठेवलेला जो काही पडदा जो आहे, तर तो पडदा काय होता दिसतो, प्रकाशमान त्या ठिकाणी होताना दिसतो. बरोबर. बट इफ an object is placed between the source of the light and the screen, the light rays get abstracted by the object. परंतु तर असणारा जो काही सोर्स आणि स्क्रीन म्हणजे प्रकाशाचा उद्गम आणि पडदा याच्यामध्ये जर एखादा आपण पदार्थ जो आहे, तर तो पदार्थ जर ठेवला, तर प्रकाशाचे असणारे जे काही किरण जे आहे, तर त्या किरणांना काय होता नसतो, त्याच्यामध्ये ठेवलेली जी काही वस्तू जी आहे, तर त्या वस्तूमुळे त्या ठिकाणी अडथळा येताना दिसतो. आणि ॲज दॅट पार्ट ऑफ द स्क्रीन डज नॉट गेट इल्युमिनेट, आणि म्हणून त्याच्या समोरचा असणारा जो काही पडदा असेल, तर तो पडद्याचा तेवढा भाग त्या ठिकाणी काय होत नाही, तर त्या ठिकाणी प्रकाशमान त्या ठिकाणी होत नाही. इट रिमेन्स डार्क, तो काळा त्या ठिकाणी राहताना दिसतो. आणि दिस डार्क पार्ट इज नोन ॲज द शॅडो, ज्यालाच आपण काय म्हणता दिसतोय, तर त्या ठिकाणी शॅडो किंवा छाया जी आहे, किंवा ज्याला मराठीमध्ये आपण त्या ठिकाणी सावली त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. येते त्याच्यानंतर पुढील तासाला आपण त्या ठिकाणी द शॅडो ऑब्टेन फ्रॉम ए पॉईंट सोर्स अँड द एक्सटेंडेड सोर्स, म्हणजे या ठिकाणी पुढील तासाला आपण त्या ठिकाणी असणारं जे काही पॉईंट सोर्स म्हणजे बिंदू उद्गम, आणि दुसरं आपल्याला सांगितलंय एक्सटेंडेड सोर्स म्हणजेच त्या ठिकाणी विस्तारित स्रोत, याच्यामुळे मिळणाऱ्या ज्या काही छाया ज्या आहेत, तर त्या छाया त्या ठिकाणी कशा पद्धतीने मिळतात हे आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.